टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। अमरावतीमध्ये भव्य आयोजित असलेल्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्याला एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहे। सोबतच अमरावती नजीकच्या रेवसा गावाजवळ असलेल्या मालू सिटीमध्ये भव्य असं इस्कॉन मंदिर उभारण्यात येत आहे आणि त्या मंदिराचं जे आहे ते पायाभरणी असेल, अर्थातच भूमिपूजन जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं जाणार आहे आणि या कार्यक्रमाची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। साधारणतः सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भूमिपूजन सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने जर आपण पाहिलं तर पदाधिकारी जे आहेत ते आज अमरावतीमध्ये असणार आहेत। सोबतच या कार्यक्रमाला भाविक मोठ्या प्रमाणावर येणार आहेत। आपण जर पाहिलं तर विदर्भातलं सर्वात मोठं हे इस्कॉन मंदिर असल्याची माहिती समोर आली आहे। सोबतच जवळपास 1 लाख स्क्वेअर फुटावर या ठिकाणी इस्कॉन मंदिराची उभारणी होणार आहे। सोबतच वाचनालय असेल, गोशाळा आणि गुरुकुलाची देखील निर्मिती या ठिकाणी होणार आहेत। अमरावतीच्या पर्यटनाला या जर आपण पाहिलं मंदिराच्या माध्यमातून चालना मिळणार आहे। तर मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर अनेकदा इस्कॉन मंदिराचं दर्शन घेण्यासाठी भाविक मुंबईला जात असतात आणि त्याच धर्तीवर अमरावतीमध्ये देखील आता इस्कॉन मंदिराची उभारणी होणार आहे। तब्बल 1 लाख स्क्वेअर फुटावर हे मंदिर उभारले जाते आणि यासाठी जवळपास 50 ते 70 कोटी रुपयांचा खर्च असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो तयारी पूर्ण झालेली आहे। इस्कॉन मंदिराचं बांधकामाला जी आहे ती आता सुरुवात होणार आहे। आज त्याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। सोबतच अमरावती जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे नेते जे आहेत ते विद्यमान आमदार असतील किंवा मग माजी आमदार या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज एकाच मंचावर येणार आहेत। एकनाथ शिंदे असतील, सोबतच शिवसेनेचे अनेक मंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण या कार्यक्रमाची तयारी जी आहे ती झालेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।